घरात सुख शांती हवी हे करावे हे साधे उपाय. नमस्कार ताईंनो. कधी कधी असं होतं का की घरात सगळं काही असूनही मन उदास वाटतं, विनाकारण चिडचिड होते किंवा कायम लक्ष लागत नाही. आपल्या शास्त्रात आणि वास्तुविज्ञानात या नकारात्मक ऊर्जा म्हटल्या जातात. ही ऊर्जा घालवण्यासाठी महागड्या उपायांची गरज नाही, तर आपल्या स्वयंपाकघरातील व्हिनेगर असेल ना, आणि काही छोटेसे बदल पुरेसे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घराची काळजी कशी घ्यावी जेणेकरून सकारात्मकता टिकून राहते. सर्वात आधी बोलूया आपण आजच्या मुख्य विषयावर, व्हिनेगर. विज्ञानानुसार व्हिनेगरमध्ये ॲसिड असते, जे जंतुनाशक आहे. पण आध्यात्मिकदृष्ट्या यात नकारात्मकता शोधून घेण्याची शक्ती असते. कसे वापरावे? बादलीभर पाण्यात अर्धा कप पांढरा व्हिनेगर आणि थोडे मीठ टाका. या पाण्याने संपूर्ण घराची फरशी पुसून काढा. याचा फायदा असा आहे ताईंनो, यामुळे घरातील जडपणा कमी होतो आणि वातावरण हलकं वाटू लागतं. विशेषतः घराचे कोपरे आणि बेडखालची जागा स्वच्छ करताना याचा वापर नक्की करायचा बरं ताईंनो. घराची स्वच्छता आणि अडथळा येत असेल तर नकारात्मकता नेहमी अडगळीतच राहते बरं. जर तुम्हाला घरात जुने न वापरलेले कपडे, तुटलेला सामान किंवा बंद पडलेलं घड्याळ असतील घरात, तर ते लगेच बाहेर काढून टाका. ज्या वस्तू आपण वर्षभर वापरत नाही ना, त्या ऊर्जाचा प्रवाह थांबवतात बरं. हवा आणि प्रकाश हा सकाळी उठल्यानंतर खिडक्या उघड्या ठेवाव्या. सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवा ही नैसर्गिकरित्या नकारात्मकता नष्ट करते बरं ताईंनो. व्हिनेगरसोबतच मीठ ही नकारात्मकता शोषून घेणारा मोठा माध्यम आहे. बाथरूममध्ये उपाय करा. एका काचेच्या वाटीत खडे मीठ भरून बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवा. दर 15 दिवसांनी हे मीठ बदलून टाका आणि हे मीठ आणि त्याच्यासोबत थोडे कॉफीचे पावडर टाकून आपण आंघोळ केली तरी चालते बरं. घराच्या मुख्य दरवाजासमोर घाण साचू देऊ नका. जिथे थोडं अत्तर आणि सुगंधी उदबत्ती लावण्यास बाहेरची नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही. सुवास आणि निसर्गाची साथ. आपल्या नाकपुड्यांचा संबंध थेट मेंदूशी असतो. घरातला सुगंध आपण मानसिक आरोग्य सुधारतो. धूप किंवा गोकुळ. संध्याकाळी घरात गोकुळ किंवा भीमसेन कापूर जाळा. याचा धूर घरातील कोपऱ्यामधील नकारात्मकता ऊर्जा बाहेर काढते. झाडे. घरात तुळस, कोरफड किंवा स्नेक प्लांट यासारखे झाडे लावा. ही झाडे केवळ ऑक्सिजन देत नाहीत, तर वाईट लहरी शोषून घेतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय कोणतेही करा, पण तुमचे विचार सकारात्मक असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या घरात हास्य आणि प्रेम असतं, तिथे नकारात्मक ऊर्जा कधीच टिकत नाही. आज करून पहा आणि व्हिनेगरने आपली घरातील फरशी पुसून पहा. फरक तुम्हाला नक्की जाणवेल. हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय ताईंनो.